दर्शक हो, सध्या मी पंढरपूरच्या बसस्थानकावरती आहे आणि तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळे अनेक भाविकांची पंढरपूरमध्ये हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक प्रवासी पंढरपूरच्या बसस्थानकावरती खाली फरशीवरतीच या ठिकाणी झोपलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे, महिला आहेत. त्या उघड्यावरतीच तिथे एवढे दुर्गंधी असताना सुद्धा त्या ठिकाणी जेवायला बसलेत. तिथंच त्या घाणीमध्ये ते जेवण करतायत. काही भाविक आहेत, काही नागरिक आहेत, ते तिथंच उघड्यावरती झोपलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची त्यांची झोपण्याची किंवा बसण्याची सुविधा नाही. तर याकडे कृपया करून पंढरपूर बसस्थानक प्रशासन असेल किंवा पंढरपूर नगरपालिका प्रशासन असेल किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की दरवर्षी पंढरपूरसाठी आणि पंढरपूरच्या बसस्थानकासाठी, पंढरपूरच्या मंदिरासाठी हजारो लाखो कोटींचा निधी त्या मंजूर होतो आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रत्यक्षात काम या ठिकाणी झालेलं बघायला मिळत नाही. अतिशय घाणीचं साम्राज्य या बसस्थानकावरती बघायला मिळतं आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी भाविक भक्त पंढरीच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची जर अशी गैरसोय होत असेल तर कुठंतरी हे एक पंढरपूरचं प्रशासन म्हणून आपण बेजबाबदार आहोत का याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि याच्यावरती काहीतरी सोय नक्कीच इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, नगरपालिका प्रशासन असेल किंवा महामंडळाच्या प्रशासनाने केली पाहिजे आणि भाविकांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर झोपायचं तर त्यांना कुठं झोपायचं याबद्दल सक्त सूचना दिल्या पाहिजे त्या. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचं या ठिकाणी अतिशय म्हणजे पूर्ण दुर्लक्ष आहे. स्वच्छता अजिबात कुठल्याही प्रकारची बसस्थानकावरती नाही, त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.